नमस्कार, मी सायली. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय रामदऱ्याला. तर आज सकाळीच निघायचा प्लॅन होता आमचा 6 वाजता वगैरे, पण नेहमीप्रमाणे आम्हाला जाग आली नाही. तर आता 11 वाजलेत, 11 वाजता निघतोय आम्ही. तर चला आजचा दिवस आपण रामदऱ्यामध्ये घालूया. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज दिवसभर आम्ही काय काय करतो वगैरे. आता इडली खायला नाद ब्रह्माची, आणि सकाळपासून मला क्रेविंग होत होती इडली खायची. जाता जाता थांबलोय आता. तर अशी पार्किंग आहे इथं, आणि पे अँड पार्क असतो. तर आता आम्ही सावली शोधतोय की गाडी गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून. आलोय आता आम्ही इथं, आणि आल्यावर सगळ्यात पहिले सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं. भयानक ऊन आहे, तर त्यामुळं सनस्क्रीन ते लावून घेतलं. आता जाऊया, जेवढं टॅन झालं तेवढं झालं. भाजीपाला वगैरे पण बसलं इथं. म्हणजे जवळ शेती वगैरे असल्यामुळं गावरान भाजीपाला मिळतोय. हे एवढं वाजवायची काय गरज आहे. गाईज, खरंच एवढं सुंदर मंदिर आहे ना. इथला परिसर तर एवढं भारी वाटतंय. म्हणजे हे जे मंदिर आहे ना, तर ते लोणी काळभोरच्या तिकडे आहे. तर आम्ही आलो आत्ता, आणि म्हणलं की सगळ्यात पहिले दर्शन घेऊया. तर इकडं असं दुसऱ्या देवांची पण मंदिरं होती, म्हणजे जे महाराज वगैरे आहेत, तर त्यांचं दर्शन घेतलं आम्ही, आणि मग मेन मंदिराकडे गेलो. खूपच छान मंदिर आहे, एवढं छान वाटतंय ना. आणि साईडला पाणी असल्यामुळं मंदिरात आल्यावर थंड वाटते सगळं. तर असं हे मंदिर आहे, आणि सगळ्या चारी बाजूनी पाणी. तर लाईन लागली, आता लाईनला थांबून दर्शनाला जायचे. संडे असल्यामुळे एवढी गर्दी असणार आहे. छान दर्शन वगैरे झालं, आणि आता बसलोय आम्ही मंदिरामध्येच थोडा वेळ. तरी काय माहिती, गेट बंदच होतं तसं मंदिराचं. तर मग बाहेरूनच बघितलं, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर थोड्या वेळ आम्ही इथेच बसलो, आणि त्यानंतर मग बाहेर आलो. तर बाहेरचा परिसर तर एवढा भारी होता ना. तर इथं ना असे आर्टिफिशियल म्हणजे नकली असे प्राणी वगैरे शोसाठी केलेले होते. म्हणजे खूपच भारी वाटत होतं. आणि तिथे हे डक होते, खूपच क्यूट होते हे. तर ना मग मागच्या साईडने मी असं मंदिराचं शूट घेत होते. तर एवढं सुंदर मंदिर दिसत होतं. त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब बघा, म्हणजे वरती पण मंदिर दिसते आणि पाण्यामध्ये पण त्याचं प्रतिबिंब. एवढं सुंदर वाटत होतं इथं. मग आम्ही आमचे पण फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज बनवले, आणि खूपच छान वातावरण होतं. खूप मज्जा आली आम्हाला तरी. जायची इच्छा होत नाहीये मला तरी. खूप भारी. आपण डब्बा आणायला पाहिजे होता इथं, सगळ्यांनी जसं आणलंय तसं. गाईज, तुम्ही पण पुण्यामध्ये राहत असाल ना, तर एकदा नक्की विजिट करा. एवढं छान वाटतंय ना. आणि जमलं तर सकाळच्या वेळेमध्ये या, म्हणजे 7:30-8 पर्यंत इथं पोहोचलं पाहिजे असं. आणि तुमचं लंच वगैरे सोबत घेऊन या. खूप भारी आहे इकडं. कसं वाटतंय म्हणलं. म्हणजे जेवढे चांगले प्लेसेस आपण गेलोय ना, तिथं मीच मागे लागून आणले तुम्हाला. झाडावर बसली मी. आमच्या ना गावाकडे होतं एक झाड असं आंब्याचं छोटंसं. तर त्यावर बसायची मला माझी म्हणजे लहानपणाचीच आठवण आली. एवढं भारी वाटतं इकडं, शब्दात नाही सांगू शकत. आता ते मागून कॅमेरा शूट करतायत, तर मला बोलायचं पण सुचत नाही, पण खूप भारी आहे.
छान मज्जा केली आम्ही. आता घरी जायची वेळ झाली. सगळे केस निघालेत कॅपमधून, पण ऊन लागत नाही म्हणून घातलंय. तर हे मंदिराच्या भोवती असं गोल वॉकिंगचं काय म्हणता येते ट्रॅक, हां वॉकिंग ट्रॅक असा केलेला आहे. आणि हे बघा असं म्हणजे पूर्ण डोंगराच्या मध्ये हे मंदिर आहे, एवढं सुंदर. आणि पूर्ण मंदिराच्या साईडला पाणी. तर हा ट्रॅक पण खूप सुंदर दिसतोय. हा छान असा ट्रॅक आणि सोबतच छान असे आम्ही दोघं. आम्ही तर काही घरून डब्बा आणला नव्हता म्हणून इथं पोटपूजा करण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि हे कसे बोलवतात बघा. मस्त असा गरमागरम वडापाव आणि मी उसाचा रस पिला इथे. चला आता निघूया घरी. पेरू दिसले तेवढे छान रेड रेड, तर तेच घेण्यासाठी थांबलोय आता. पेरू कसे आहेत भैया? 50 रुपए में दो ना, 50 रुपए में आता है ना भैया. 100 रुपए किलो ही तो है पेरू. कलिंगड़ पेरू है, दूसरा पेरू रहता है. तर ह्या भैयाने दिलेत मला 60 रुपयाला अर्धा किलो पेरू. बस आया है ना भैया, क्या अभी उतना ये देख रहे नहीं ज्यादा, क्या ज्यादा हो गया. जाने के बाद फिर वो खराब निकलता है 1-2. खायचे का एक कट करून पण घेतोय गाडीत बसून खाण्यासाठी. मसाला भी लगा. हाँ भैया.